मंत्रिमंडळ निर्णय संक्षिप्त दि. 15 ऑक्टोबर 2025 या महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचे सारांश आहे. खाली प्रत्येक मुद्द्याचा सविस्तर अर्थ समजावून सांगतो. महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर. राज्य शासनाने बांबू उद्योग धोरण 2025 मंजूर केले असून त्यामध्ये खालील बाबी आहेत. उद्दिष्टे: राज्यात 50,000 कोटी रुपयांचे गुंतवणूक आकर्षित करणे, 5 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती करणे, 15 बांबू क्लस्टर्स उद्योग केंद्रे तयार करणे, कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा फायदा मिळवणे म्हणजे पर्यावरणपूरक बांबू उद्योगातून मिळणाऱ्या कार्बन क्रेडिट्सची विक्री करता येईल. महत्त्वाचे मुद्दे: राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना मिळणार, शेतकऱ्यांना नफा देणारे, पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न मिळेल. बांबू हा जलद वाढणारा आणि पर्यावरण रक्षणात मदत करणारा पर्याय असल्याने ग्रामीण भागात उद्योग आणि रोजगार निर्माण होणार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी योजना. उद्दिष्टे: सोसायटीच्या शैक्षणिक संस्था, वसतिगृहे आणि इमारतींच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार. संबंधित प्रकल्पांचे नियोजन आणि निधी वितरणासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. ठळक बाबी: मुंबई छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील शैक्षणिक संस्था आणि 2 वसतिगृहांचे आधुनिकीकरण. या कामांसाठी 5 वर्षांत 500 कोटी रुपये निधी देण्यात येणार. मुंबई उच्च न्यायालयाचा विस्तार. निर्णय: मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि नई अमरावती अपील शाखामध्ये ए ते डी खंडपीठांतील 2228 नवीन पदांची निर्मिती केली जाणार आहे. उद्दिष्ट: वाढत्या खटल्यांच्या प्रमाणामुळे न्यायालयीन प्रक्रिया जलद करण्यासाठी मनुष्यबळ वाढविणे, न्यायव्यवस्था अधिक सक्षम आणि सुटसुटीत करणे. एकूण सारांश: या बैठकीत घेतलेले निर्णय हे: 1. ग्रामीण आणि औद्योगिक विकासासाठी बांबू धोरण. 2. शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी डॉक्टर आंबेडकर सोसायटी विकास योजना. 3. न्यायव्यवस्था सुदृढ करण्यासाठी उच्च न्यायालय विस्तार. या तिन्ही क्षेत्रांत मोठे आणि दीर्घकालीन परिणाम करणारे आहेत. अधिक माहिती हवी असल्यास कमेंट करून सांगा. अशाच अजून योजना जाणून घ्यायच्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.